अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ गावातून प्रशासनाच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात निघालेला मोर्चा जो आहे तो संगमनेरमध्ये पोहोचला आहे आणि शासनाच्या विरोधामध्ये किंवा त्यांचा निषेध करत या ठिकाणी शेण ओतत त्याचा निषेध करण्यात आलेला आहे। दुधाला 40 रुपये दर मिळाला पाहिजे, दुधाला FRP मिळाली पाहिजे या मागण्यांसह शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या 18 दिवसांपासून कोतुळमध्ये आंदोलन सुरू आहे, मात्र कुठेतरी याची दखल घेत नाही। त्यामुळं आज शेकडो ट्रॅक्टर चालक जे आहेत ते मोर्चा घेऊन आज संगमनेर प्रांत कार्यालयाकडे निघालेले होते। कार्यालयामध्ये ते पोहोचले आहेत आणि या ठिकाणी ते निषेध आंदोलन करतायत। काही मोर्चेकरी देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांची मागणी काय आहे। तुम्ही 18 दिवस झाले आंदोलन करतायत, दुधाला दर मिळत नाहीये, सरकार नेमकं तुमच्याकडे बघत नाहीये का, उपेक्षा करतंय का? एकंदर परिस्थिती अशी आहे, दुधाचा उत्पादन खर्च जर काढला तर साधारणपणे 41 रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च जातोय। आमची प्रामुख्याने या आंदोलनामध्ये मागणी अशी होती, शासनाने दूध आयोग नेमावा, दूध मूल्य आयोग नेमावा, दुधाचा उत्पादन खर्च काढावा, दुधाला FRP आणि रेव्हन्यू शेअरिंगचं धोरण लागू करून दुधाला हमी भाव द्यावा। विषय असा आहे, आज 25 रुपये भाव भेटतोय, शासनाने परिपत्रक काढलंय, कंपन्यांना बंधन केलंय, 1 तारखेपासून 30 रुपये भाव द्यायचा, 5 रुपये शासन देणार, परंतु ह्या 27 रुपये बाजार होता, 3 रुपये देताना या कंपन्यांनी पूर्ण गोलमाल केलाय। 1 रुपयाच्या 8-3च्या आतमध्ये 1 रुपया रिडक्शन ठेवले, कंपन्या क्वालिटी मारतात, 8-3च्या आतमध्ये क्वालिटी देतात, ज्या वेळेस 8-2 लागणार आहे त्यावेळेस ती क्वालिटी 1 रुपयाने रेट 1 रुपयाने कमी होणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना जो भाव मिळत होता तोही भाव आता मिळणार नाही आणि म्हणूनच मग या ठिकाणी आजचा हा आम्ही उद्रेक केलेला आहे। सातत्याने शेतकरी कायमच शेतकरी विरोधी भूमिका घेत असतं, वारंवार आम्ही शासनाकडे मागणी करूनही कोणत्याही प्रकारचं दखल आमची घेतली गेली नाही। 18 दिवस आम्ही बसलेलो होतो, परंतु तरीही शासनाने आमची दखल घेतली नाही, म्हणूनच आम्ही याच ठिकाणी आलो। आता गावागावामध्ये प्रत्येक गावागावामध्ये या आंदोलनाची ठिणगी पडणार आहे आणि आंदोलन सुरू होणार आहे। नक्कीच आपण बघितलं तर 18 दिवस झाले तरी दखल घेतली नाही, म्हणून आज हे आंदोलन केलं जातंय। गणोरे या गावातले आंदोलक देखील आपल्या सोबत आहेत, ज्यांनी काही दिवस आमरण उपोषण केलं आणि दुग्ध विकास मंत्र्यांशी देखील तुमची चर्चा झाली। काय आश्वासन तुम्हाला मिळालं होतं आणि मग तुम्ही समाधानी नाहीये का या सगळ्या? कुठल्याही पद्धतीचं नवीन आश्वासन त्यांनी दिलं नाही। मंत्रालयात आम्हाला बैठकीला बोललो, आम्ही सगळेजण कोतुळचे आंदोलक, गणोऱ्याचे आंदोलक आणि कळसचे आंदोलक आम्ही त्या ठिकाणी गेलो, पण आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या ठिकाणी मंत्रालयात दुग्ध विकास मंत्र्यांनी केलं। खर तर खाजगी संस्थांपुढे ह्या सरकारने गुडघे टेकवलेले, यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये, फसवा अनुदान देऊन तोंडाला पानं पुसण्याचं काम ते करत आहे। आमची सरळ एकच मागणी, आम्हाला 3-5-8-5ला 40 रुपये हमी भाव द्या, खाद्याचे भाव कमी करा, राज्यात होणारी भेसळ कमी करा, इतकी सरळ माफक अपेक्षा आम्ही ठेवली। परंतु त्यांना शेतकऱ्याच्या चुलीत पाणी ओतायचंय, दुग्ध विकास मंत्र्यांना शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं असं धोरण त्यांनी खरं तर घेतलंय। आम्हाला फसवा अनुदान नको, आम्हाला हे अनुदान नको, आम्हाला आमच्या घामाचे आणि कष्टाचे 40 रुपये दाम द्या, ही मागणी आजही आम्ही ठेवलेली आहे। नक्कीच शेतकरी कुठेतरी म्हणतात की आमच्या घामाचे आणि कष्टाचे दाम आम्हाला द्या, ही मागणी करत गेल्या अनेक दिवसांपासून नगर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। म्हणजे कळस असेल, गणोरे असेल किंवा कोतुळ असेल, आज हा जो मोर्चा येतोय हा सरकार विरोधात आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी आणि दूध उत्पादक जे शेतकरी आहेत यांच्या घामाला दाम द्यावा, हीच माफक त्यांची अपेक्षा आहे, ती सरकारने पूर्ण करावी हीच त्यांची अपेक्षा आहे। हरीश दिमोटे, एज18 लोकमत, अहमदनगर।